महाराष्ट्रातील सर्व कृषी सहाय्यकांनी बेमुदत संप पुकारलाय। कृषी विभागात कायम दुर्लक्षित केलं जात असल्याचं खरं तर आरोप कृषी सहाय्यक करत आहेत। यासोबतच मागील 10 वर्षांपासून कृषी सहाय्यक आपल्या मागण्या शासन दरबारी मांडत आहेत, परंतु कायम आश्वासनं देऊन शासनानं फसवणूक केली असा आरोप कृषी सहाय्यक करतायत। त्यामुळे शासनानं तात्काळ मागण्या मान्य करून कृषी सहाय्यकांना न्याय द्यावा अशी मागणी केली जाते। जे काही शेतकऱ्यांचे खत किंवा बियाणं शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत न्यावं लागतं, ते स्वतः आमच्या पैशातून आम्हाला त्यांना पोहोच करावं लागतं। तर त्यासाठी एक आमची मागणी की त्याचं व्यवस्थित नियोजन करावं। अशा विविध मागण्या आहेत। आता शेतकऱ्यांना असं वाटत असेल की खरीपाच्या तोंडावर ह्यांनी संप पुकारलेले हे योग्य नाही, परंतु आमच्या ह्या 10-15 वर्षापासूनच्या मागण्या आहेत की त्या अजूनही पूर्ण केलेल्या नाही शासनाने। त्याच्यामुळे आम्ही ते संपात सहभागी झालेलो। आमची प्रथम मागणी आहे कृषी सेवक कालावधी रद्द करण्यात यावा। त्यानंतर आमचे जे ऑनलाईन कामकाज असते शेतकऱ्यांच्या साठी खाली फील्डवरती, तर त्यासाठी आम्हाला लॅपटॉप मिळावा। आणि तिसरी मागणी म्हणजे आमचं पदनाम बदलून सहाय्यक कृषी अधिकारी करण्यात यावं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।